नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओवरती. तर आज आपण पाहणार आहोत 10 मिनिटात घर स्पॉटलेस करण्याची सिक्रेट ट्रिक. तर तुम्ही दिवसभर घरकाम करता, पण तरीही घर क्लीन वाटत नाही. असं कधी झालंय का तुमच्यासोबतही? सकाळी साफ केलं, पण 2 तासानंतर परत घरामध्ये पसारा. आणि मग मनात एकच विचार येतो, की एवढं काम करते, तरी फरक का दिसत नाही? तर समस्या तुमच्या मेहनत. जी टेक्निक वापरून तुम्ही घर 10 मिनिटात व्हिजिबली स्पॉटलेस करू शकता. हो, डीप क्लीनिंग नाही, पण पाहुण्यांना वाटेल की किती नीट घर आहे. खास करून गृहिणींसाठी, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, पण स्टँडर्ड हवा आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे अचानक जर पाहुणे आले, तर आपल्या घरामध्ये पसारा असतो, तर तो आवरण्यात घाई गडबड होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. कारण की हा स्टँडर्ड घराचा लूक जर करायचा असेल कमी वेळेमध्ये, तर त्याच्या काही आज आपण टेक्निक पाहणार आहोत. तर पहिला सेशन, क्लीनिंग का फेल होते? ही एक सवय तुमची पूर्ण साफसफाई खराब करते. आपण क्लीन करताना एक मोठी चूक करतो. आपण सगळं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. कपाट उघडलं, पूर्ण अरेंज, किचन डीप क्लीन, फ्लोर शाईन आणि येथेच आपला वेळ जातो. रिझल्ट काय? काम खूप, पण आउटपुट दिसत नाही. घर क्लीन दिसण्यासाठी व्हिजिबल इम्प्रेशन महत्त्वाचं असतं, बऱ्याच परफेक्शन जणांचा नाही. क्लीनिंग करताना पूर्ण दिवस त्यामध्ये जातो आणि जर मदतीस कोण नसेल तर बऱ्याच महिलांना वीकनेस देखील नंतर जाणवतो आणि नंतर घर परत मिस झालेलं होतं. म्हणूनच पूर्ण घराची क्लीनिंग हे तुम्ही काही ठराविक नियम ठेवा, की सणांना किंवा काही महिन्यानंतर करा. पण स्पॉटलेस टेक्निक तुम्ही नेहमी वापरू शकता. याने तुमचं घर नीट अँड क्लीन दिसण्यास मदत होईल. आता आपली सेकंड सेक्शन म्हणजे 10 मिनिट क्लीनिंग फॉर्म्युला. आता मी तुम्हाला सांगणार आहे, की एक अशी मेथड, ही मेथड खूप स्ट्रक्चर आहे, जी तुम्ही वापरून फक्त 10 मिनिटात घर व्हिजिबली क्लीन करू शकता. ना तासनतास मेहनत करण्याची गरज, ना कोणता स्ट्रेस. फक्त एक स्मार्ट फॉर्म्युला, जो तुमचं क्लीनिंग कंप्लीटली बदलणार आहे. तर हा स्मार्ट फॉर्म्युला वापरला तर 70% क्लीनिंग सोपी होते. टोटल फक्त 10 मिनिटं. 3 मिनिटं दिसणारी जागा, 4 मिनिटं क्लटर हटवणं, 3 मिनिटं फ्रेश लूक तयार करणं आणि एक नियम लक्षात ठेवा, की जेथे नजर जाते तेथे क्लीन दिसलं पाहिजे. 10 मिनिटात गेस्ट रेडी, घर तयार. बस गेम बदलतो. त्यामुळे हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा, की जेथे नजर जाते तो जास्त क्लीन दिसला पाहिजे. थर्ड सेशन, स्टेप बाय स्टेप रिअल क्लीनिंग. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही जो विजिबल इम्पॅक्ट झोन आहे तुमच्या घराचा, तो निवडा. तुम्हाला वाटतं की फ्लोअर क्लीन केला की घर क्लीन दिसतं. पण खरं काय आहे माहीत आहे का? घर क्लीन दिसण्यासाठी जो घरामधला व्हिजिबल एरिया आहे, तो खूप महत्त्वाचा असतो क्लीन दिसणं. घरात काही स्पॉट्स असे असतात, जे लगेचच लक्षात येतात. लगेचच तिथे नजर पडते. जसं की सेंटर टेबल, सोफा, किचन स्लॅब. तर हे क्लीन असतील तर घर नीट वाटतं. त्यामुळे तुम्हाला हे क्लीन करताना एक कपडा घ्यायचा आहे आणि सगळं सरफेस वाईप करायचं आहे. अननेसेसरी वस्तू बाजूला काढा. फक्त 3 मिनिटात घराचा लूक बदलतो. दुसरी स्टेप, क्लटर बास्केट ट्री.
तुम्हाला वाटतं तुमचं घर मेसी आहे. नाही. तुमचं घर मेसी नाही, फक्त वस्तू योग्य ठिकाणी नाहीयेत. ही सवय बदलली तर घर कधीच नीट दिसणार नाही. त्यामुळे मेसी म्हणजे काय? तर स्क्रॅटेड वस्तू, रिमोट इथे, कपडे तिकडे किंवा लहान मुलांचे टॉयज घरात पसरलेले. यावरती सिंपल सोल्युशन आहे की बास्केट मेथड यूज करा. एक मोठी टोपली घ्या, सगळ्या रँडम वस्तू त्यात टाका. लगेचच स्पेस क्लीन दिसतो. इम्पॉर्टंट यामध्ये काय आहे, अरेंज नंतर करा. आत्ता फक्त तुम्हाला ते व्यवस्थित ठेवायचं आहे, हाईड करायचं आहे. ही स्मार्ट क्लीनिंग आहे. ज्या काही घरामध्ये छोट्या वस्तू असतात, टॉयज असतात, ते इकडे-तिकडे पडलेले असतात. त्यामुळे त्याच्यासाठी एक बास्केट ठेवा आणि त्यामध्येच त्या वस्तू ठेवा. लगेचच हाईड करता येतात. थर्ड स्टेप, किचन 3 मिनिटात रिसेट. घर क्लीन वाटत नाही, तर एकदा किचनकडे बघा. कारण की किचनचं मेस संपूर्ण घराचा लूक खराब करतं. किचन क्लीन असेल तर पूर्ण घर क्लीन वाटतं. त्यामुळे क्विक रिसेट किचन करा. स्लॅब जो आहे किचनचा प्लॅटफॉर्म आहे तो क्लीन करा. गॅस टॉप क्लीन असला पाहिजे. गॅस पूर्णपणे क्लीन झाला पाहिजे. ऑइल जर कुठे सांडला असेल, तर ते क्लीन करा. लगेचच फ्रेशनेस यामुळे येतो. किचन प्लॅटफॉर्म, गॅस, किचनचा लूक, स्टाईल वगैरे. तुम्ही लगेचच ते क्लीन करून फ्रेश लूक येऊ शकतो. किचन क्लीन असेल तर पूर्ण घर हे क्लीन दिसतं. त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ ठेवा. किचनचं मेसी सगळ्या घराचा लूक खराब करतं. त्यामुळे किचन हा नेहमी नीट दिसला पाहिजे. एक मल्टीपर्पज स्प्रे तुम्ही किचनमध्ये ठेवा. त्यामुळे तुमचाच टाईम वाचेल आणि लास्ट स्टेप म्हणजे घराला वॉव लूक देणारं. क्लीनिंग नाही तर फिनिशिंग ही महत्त्वाची असते. त्यामुळे इन्स्टंट लूक कसं फ्रेश दिसेल याकडे जास्त लक्ष द्या. स्मार्ट चेंजेस पण रिझल्ट मोठा. आता लास्ट टच म्हणजे मॅजिक. स्मॉल चेंजेस बिग डिफरन्स हे कायम लक्षात ठेवा. काय करायचं आहे की कुशन्स जे आहेत त्याचे कव्हर तुम्हाला नीट करायचे आहेत. बेडशीट ही स्मूथ दिसली पाहिजे. कुशनचे कव्हर हे नीट अँड क्लीन स्ट्रेट दिसले पाहिजे, स्मूथ. कर्टन्स हे ॲडजस्ट करा आणि एक रूम फ्रेशनर घरामध्ये ठेवा. बस एवढंच केलं तर घर लगेचच स्पॉटलेस वाटेल. हे कोणी सांगत नाही, पण ह्या स्मार्ट टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहेत घर नीट अँड क्लीन फ्रेश दिसण्यासाठी.